आज आपण प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्काइल हलाइड्स हा भाग बघणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या या मेथड्स आहेत. सीईटी साठी सुद्धा भरपूर याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि यामध्ये मी शिकवत असताना पण तुम्हाला ते प्रश्न कव्हर करणार आहे. बघा, अल्काइल हलाइड्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय 3 मेथड्स. फर्स्ट, from alcohols. Second, from hydrocarbons, from alkanes or alkynes. And third method, halogen exchange method. पहिली आपण बघणार आहोत प्रिपरेशन ऑफ अल्काइल हलाइड्स फ्रॉम अल्कोहोल्स. फ्रॉम अल्कोहोल्स, अल्काइल हलाइड्स can be prepared by using halogen acid, phosphorus halide and thionyl chloride. बघूया आपण पहिल्यांदा by using halogen acid. By using halogen acid from alcohols. halogen acid म्हणजे HX किंवा याला हायड्रोजन हलाइड असंही म्हणतात. आणि HX इज इक्वल टू HCl, HBr और HI. या मेथडमध्ये अल्कोहोल पासून तुम्ही अल्काइल क्लोराइड, अल्काइल ब्रोमाइड आणि अल्काइल आयोडाइड सुद्धा तयार करू शकता. या मेथडमध्ये काय केलं जातं तर अल्कोहोल्स कॅन बी जनरली रिप्रेझेंटेड ॲज ROH. आणि अल्कोहोलमध्ये कुठला फंक्शनल ग्रुप आहे तर हायड्रॉक्झिल ग्रुप हा फंक्शनल ग्रुप आहे. आणि अल्कोहोल मधला हायड्रॉक्झिल ग्रुप हा हॅलोजनने रिप्लेस केला जातो आणि करस्पॉन्डिंग अल्काइल हलाइड मिळतं. तर आता एक लक्षात घ्यायचंय, करस्पॉन्डिंग म्हणजे जेवढे कार्बन हे अल्कोहोल मध्ये असतील तेवढ्याच कार्बनचं आपल्याला अल्काइल हलाइड मिळतं. तर हे बघण्यापूर्वी 1-2 MCQ आहेत ते सांगते आणि ते अतिशय महत्वाचे लक्षात ठेवायचंच आहे, कारण रिॲक्शन कंडिशन जी आहे ती तिथं आपण बघणार आहोत प्रत्येक वेळेला. बघा, पहिला क्वेश्चन जो सीईटी साठी विचारला जातो तो असा आहे, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल विथ गिव्हन हॅलोजन ऍसिड इज. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल विथ गिव्हन हॅलोजन ऍसिड इज. बघा, टर्शरी अल्कोहोल्स are highly reactive than secondary than primary. हे कशासाठी लक्षात ठेवायचं तर ज्या वेळेला आपण अल्काइल क्लोराइड तयार करणार आहोत किंवा अल्काइल ब्रोमाइड तयार करणार आहोत किंवा अल्काइल आयोडाइड तयार करणार आहोत बाय युझिंग HCl और HBr और HI, त्यावेळेला आपल्याला प्रायमरी अल्कोहोलची, सेकंडरी अल्कोहोलची आणि टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी त्या सुटेबल रिएजंटकडे कशी आहे हे आपल्याला माहित असावं लागतं. आता दुसरा प्रश्न असा आहे, कारण हे दिलेलं असतं 4 पर्याय, टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी, सेकंडरी, प्रायमरी, टर्शरी, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. तर करेक्ट ऑर्डर आपल्याला माहित असायला पाहिजे. टुवर्ड्स हॅलोजन ऍसिड, टर्शरी अल्कोहोल्स आर हायली रिॲक्टिव्ह. हे डोक्यात ठेवायचंच. आता बघा, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हलाइड इज HI, हायली रिॲक्टिव्ह दॅन HBr दॅन HCl. हेही लक्षात ठेवायचं MCQ साठी आणि नंतर आपण रिॲक्शन्स बघणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा. आता पहिल्यांदा आपण काय करूया, अल्काइल क्लोराइड्स तयार करूया बाय युझिंग हॅलोजन ऍसिड. मग हॅलोजन ऍसिड हे आपल्याला कुठलं वापरावं लागेल तर HCl. आता इथं काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. तर प्रायमरी अल्कोहोल साठी आता बघितलं की प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जी आहे टुवर्ड्स हॅलोजन ऍसिड काय आहे, कमी, आणि टर्शरी अल्कोहोलची जास्त आहे. आणि त्यामुळे पहिल्यांदा आपण बघत असताना
एक लक्षात ठेवायचं, अल्काइल क्लोराईड मला तयार करायचं आहे हॅलोजन ऍसिड वापरून, तर त्यावेळेला मी काय वापरणार, कॉन्सन्ट्रेटेड HCl, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2, अनहायड्रस ZnCl2 आणि मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस ZnCl2 याला म्हणतात ल्युकास रिएजंट. काय म्हणतात, ल्युकास रिएजंट. याच्यावरती सुद्धा एमसीक्यू आहे. ल्युकास रिएजंट इज अनहायड्रस ZnCl2 अँड डायल्यूट HCl, अनहायड्रस ZnCl2 अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि पर्याय दिलेले असतील तर कॉन्सन्ट्रेटेड HCl हे इथं महत्वाचं. आता दुसरं एक लक्षात घ्या बघा, अल्कोहोल्स जनरली रिप्रेझेंटेड ॲज ROH प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि एरोवरती काय घ्यायचं, अनहायड्रस ZnCl2 आणि हीट करायचंय, हे विसरायचं नाही. आता सांगितलं रिप्लेसमेंट ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप ऑफ अल्कोहोल बाय हॅलोजन ॲटम. तर काय होतं, यातला हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो या HCl मधल्या हायड्रोजन बरोबर कंबाईन होतो आणि H2O निघून जातं आणि क्लोरीन जो आहे या अल्काइल ग्रुपला, R म्हणजे अल्काइल ग्रुप आणि हे अल्काइल क्लोराईड तयार होतं, अल्काइल क्लोराईड तयार होतं. बघा, वेर अल्कोहोल इज ट्रीटेड विथ ल्युकास रिएजंट और अनहायड्रस ZnCl2 and concentrated HCl, then अल्काइल क्लोराईड इज फॉर्म. पुस्तकात रिएक्शन दिले गेले नाहीये, आपण एक एक एक्झाम्पल इथं घेणार आहोत. त्याबरोबरच त्याचं कॉमन नेम, IUPAC नेम आणि त्यावर कसे प्रश्न विचारले जातात हेही मी सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल इथाइल अल्कोहोल, बघा अल्काइल ग्रुप सगळे पाठ असतील. आता इथाइल 2 कार्बनचं म्हणजे काय येणार, C2H5OH, इथाइल अल्कोहोल heated with concentrated HCl, heated with concentrated HCl and anhydrous ZnCl2. Then what happens, बघा हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो कुणाबरोबर कंबाईन होईल, या हायड्रोजन बरोबर, H2O निघून गेलं आणि C2H5 ला कोण अटॅच होईल, क्लोरीन, आणि याचं नाव काय, इथाइल क्लोराईड. काय, इथाइल क्लोराईड. बघा याचं नाव इथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल. व्यवस्थित लक्ष द्यायचंय. याचा IUPAC नेम बघा, याचं अल्कोहोलचं नाव ठेवत असताना जे पेरेंट अल्किन आहे त्यातलं ई काढायचं आणि पुढं OL जोडायचं, म्हणजे काय होणार, इथेनचा डेरिव्हेटिव्ह आहे इथॅनोल, इथॅनोल, आणि याचं नाव काय, क्लोरो इथेन, क्लोरो इथेन. लक्षात आलं. आता प्रश्न बघूया आपण, हाऊ विल यू प्रिपेअर इथाइल क्लोराईड फ्रॉम इथिल अल्कोहोल बाय युझिंग ल्युकास रिएजंट और बाय युझिंग अनहायड्रस ZnCl2 and concentrated HCl. दुसरं, कन्वर्ट इथॅनोल टू क्लोरोइथेन using अनहायड्रस ZnCl2 and concentrated HCl. किंवा आयडेंटिफाय A and B in following. आयडेंटिफाय A and B in following. बघा A दिलेला आहे, इकडं B दिलेला आहे, इथं HCl, अनहायड्रस ZnCl2. बघा सॉरी, इथं पर्टिक्युलर नेम दिलं असेल अल्काइल क्लोराईडचं आणि A आयडेंटिफाय करायचं असेल तर काय करायचं हे ओळखता आलं पाहिजे. किंवा कंप्लीट द फॉलोइंग रिॲक्शन. इथं इथॅनॉल दिलंय आणि एरो कंडिशन अनहायड्रस ZnCl2 and concentrated
HCl, तर इथला बी कोण आहे ते ओळखायचं, किंवा बी दिलेला असेल ए ओळखायचं. या पद्धतीनं हे प्रश्न विचारले जातात. म्हणजे IUPAC नावावरून, कॉमन नेम वरून, हाऊ विल यू कन्वर्ट, हाऊ विल यू प्रिपेअर अँड व्हॉट इज द ऍक्शन ऑफ. कळलं? आता आपण दुसरं जर एक्झाम्पल तुम्हाला घ्यायचं असेल, उदाहरणार्थ एन प्रोपाइल क्लोराईड तयार करायचं आहे बाय युझिंग ल्युकास रिएजंट, तर त्याचं करस्पॉन्डिंग अल्कोहोल म्हणजे एन प्रोपाइल क्लोराईड मध्ये जेवढे कार्बन आहेत तेवढ्याच कार्बनचं अल्कोहोल वापरायचं. मग कुठलं वापरणार? एन प्रोपाइल अल्कोहोल ट्रीएटेड विथ anhydrous ZnCl2 and concentrated HCl. Then what happens? N-propyl chloride or 1-chloropropane is formed. जर प्रश्न how will you prepare primary alkyl chloride by using Lucas reagent असं विचारलं गेलं तर तुम्हाला तिथं ओळखता आलं पाहिजे. कळलं? प्रायमरीसाठी. आता सेकंडरीसाठी बघा, सेकंडरी अल्काइल क्लोराईड तयार करायचे तर आपल्याला करस्पॉन्डिंग अल्कोहोल तेवढ्याच कार्बन ॲटमचं घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ आयसोप्रोपाइल अल्कोहोल, आयसोप्रोपाइल बघा किती कार्बन? 3, किंवा त्याचं दुसरं नाव काय आहे? सेकंडरी प्रोपाइल अल्कोहोल. म्हणजे OH ज्या कार्बन लाटायचे तो इतर 2 कार्बनना. करेक्ट? याचं नाव काय? आयसोप्रोपाइल अल्कोहोल किंवा सेकंडरी प्रोपाइल अल्कोहोल. किंवा IUPAC नाम काय येणार बघायचं. 2 नंबरला इकडून दिलं तरी 2, इकडून दिलं तरी 2 नंबरला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे 1, 2, 3 आणि प्रोपेनचा डेरिव्हेटिव्ह आहे. प्रोपेन मधलं ई काढायचं, ऑइल घालायचं, कुठल्या पोझिशनला OH आहे बघायचं, तर काय येणार? 2 प्रोपॅनोल किंवा प्रोपॅन 2 oil, propan 2 oil, 2 propanol, propan 2 oil, isopropyl alcohol किंवा secondary propyl alcohol heated with anhydrous ZnCl2 and concentrated HCl. Then what happens? H2O निघून गेलं आणि क्लोरीन हायड्रॉक्सिल ग्रुप रिप्लेस केला म्हणजे CH3 CHCl CH3 आणि याचं नाव काय? आयसोप्रोपाइल क्लोराईड किंवा सेकंडरी प्रोपाइल क्लोराईड किंवा IUPAC ने 2-क्लोरोप्रोपेन. कळलं? त्याच्यानंतर टर्शरी अल्कोहोल. आता एक लक्षात घ्या की अनहायड्रस ZnCl2 हा फक्त प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल साठी वापरायचा, टर्शरी अल्कोहोल साठी वापरायचा नाही. कारण ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल टुवर्ड्स हॅलोजन ऍसिड काय आहे? टर्शरी अल्कोहोल ही हायली रिएक्टिव्ह आहे आणि म्हणून डायरेक्ट कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर त्याची रिएक्शन होते. आणि तिथं सुद्धा प्रश्न बघा, मगाशी सांगितले त्याप्रमाणे हाऊ विल यू प्रिपेअर आयसोप्रोपाइल क्लोराईड or secondary propyl chloride or 2-chloropropane from किंवा what is the action of anhydrous ZnCl2 and concentrated HCl on isopropyl alcohol, secondary propyl alcohol, 2-propanol or propan 2 oil किंवा convert isopropyl alcohol to isopropyl chloride by using Lucas reagent किंवा complete the following reaction. म्हणजे इथं आयसोप्रोपाइल अल्कोहोल दिलंय, कॉन्सन्ट्रेटेड HCl अनहायड्रस ZnCl2 दिलेला आहे आणि फक्त ही रिएक्शन कंप्लीट करायचे असे प्रश्न असतात. आलं लक्षात? आता बघूया आपण टर्शरी अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल कसं काढणार मी बघा, लगेच लक्षात आलं पाहिजे. अल्कोहोल म्हणजे कुठला ग्रुप? OH, तो कार्बन टर्शरी आहे म्हणजे इतर 3 कार्बन अटॅच करायचा. झालं? टोटल कार्बन 4 आहेत का बघायचं. CH3 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 याचं नाव टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. करेक्ट? मी आता लिहित नाहीये, तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. किंवा IUPAC नाव बघा,
लॉंग कार्बनची चेन OH असणारी सिलेक्ट करायची, 1 2 3, किंवा याला 1 2 3 दिला तरी काय येणार, 2 मिथाइल प्रोपॅन 2 ON और 2 मिथाइल 2 प्रोपॅनोन. तिन्ही नावं लक्षात घ्या. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल, 2 मिथाइल 2 प्रोपॅनोन किंवा 2 मिथाइल प्रोपॅन 2 ON is treated with concentrated HCl. Then what happens? यातला OH, यातला H, H2O गेलं, काय राहिलं बघा, CH3, C, CH3, CH3, Cl. म्हणजे टर्शरी ब्युटाइल क्लोराईड. क्लोरीनच्या कार्बनला येतो इतर तिघांना टाकायचे. IUPAC नाव बघा आता, त्याचं काय, 2 मिथाइल प्रोपॅन 2 ON. याचं नाव काय, 2 क्लोरो, बघा 1 2 3, 2 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन. म्हणजे कन्व्हर्ट 2 मिथाइल 2 प्रोपॅनोन 2 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन by using concentrated HCl. किंवा what is the action of concentrated HCl on tertiary butyl alcohol? किंवा एकदा हा प्रश्न असा विचारला गेलेला होता की what happens when tertiary butyl alcohol is shaken with concentrated HCl? आलं लक्षात? बघा, अनहायड्रस ZnCl2 आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl म्हणजे ल्युकास रिएजंट. फक्त प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलला वापरायचं, टर्शरी अल्कोहोलला वापरायचं नाही. आता पुढची आहे अल्काइल ब्रोमाइड्स. काय करायचं, कॉन्सन्ट्रेटेड HBr, कॉन्स्टंट बॉइलिंग HBr वापरायचंय. पण मगाशी सांगितलं मी तुम्हाला, HBr आणि HI हे वापरत असताना आपल्याला NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हे वापरायचंय. कशासाठी, अल्काइल ब्रोमाइड तयार करण्यासाठी. तर अल्काइल आयोडाइड तयार करण्यासाठी सोडियम आयोडाइड किंवा पोटॅशियम आयोडाइड आणि 95% H3PO4 वापरायचं आहे. बघूया आता, अल्कोहोल ROH प्लस HBr आणि इथं काय घ्यायचं, एरोवरती NaBr अँड H2SO4. आता हे H2SO4 हे कॉन्सन्ट्रेटेड आहे बरं का. इथं प्रायमरी अल्कोहोल साठी फक्त काय करायचं, NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरायचं. सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल बरोबर रिएक्शन करताना डायल्यूट H2SO4 वापरायचं. हे लक्षात ठेवा, कारण काय आहे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा डिहायड्रेटिंग एजंट आहे आणि सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल मध्ये वापरलं की इथं आपल्याला अल्काइल ब्रोमाइड न मिळता H2SO4 मुळे काय होतं, ऍडजेसंट कार्बनेटमचा हायड्रोजन आणि हायड्रोक्सिल ग्रुप असं H2O निघून जातं आणि करस्पॉन्डिंग तिथं अल्कीन मिळतं. म्हणून प्रायमरी अल्कोहोल साठी फक्त वापरायचं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि सेकंडरी आणि टर्शरी साठी काय वापरायचं, डायल्यूट H2SO4. बघूया, फार सोपं आहे. व्हेन अल्कोहोल इज ट्रीटेड विथ कॉन्स्टंट बॉइलिंग 48% HBr. आता 48% HBr, पण इथं HBr जो आहे ना, इज जनरेटेड इन C2. याचा अर्थ असा आहे की अल्कोहोल NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हे मिक्सचर आपण किती 48% बॉइल केलं की तिथं रिएक्शन मिक्सचर मध्ये HBr जनरेट होतो. HBr जनरेटेड इन C2. कळलं? तर आता काय होतं बघा, हा OH, हा H, H2O निघून गेलं आणि ब्रोमीन जो आहे त्यानं काय केला, OH ग्रुप रिप्लेस केला, म्हणजे RBr अल्काइल ब्रोमाइड तयार झालं. आलं लक्षात? तर इथं प्रायमरी अल्कोहोल
एक्झाम्पल आपण घेऊया, इथॅनॉल घ्या किंवा एन प्रोपाइल अल्कोहोल घ्या, इथॅनॉल घेऊया. बघा C2H5OH, C2H5OH इथाइल अल्कोहोल when treated with NaBr and H2SO4, HBr is generated in C2. लिहायची काही गरज नाहीये, फक्त एवढं लिहिलं की इथॅनॉल इज क्रिएटेड विथ HBr आणि एरो कंडिशन लक्षात ठेवा, NaBr अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. काय होणार इथं? C2H5Br इथाइल ब्रोमाइड तयार होईल. जर तुम्ही N प्रोपाइल अल्कोहोल घेतलं तर काय मिळेल तुम्हाला? N प्रोपाइल ब्रोमाइड मिळेल. आलं लक्षात? प्रायमरी साठीची कंडिशन. आता सेकंडरी अल्कोहोल बघा, सेकंडरी अल्कोहोल फॉर एक्झाम्पल आयसोप्रोपाइल अल्कोहोल और सेकंडरी प्रोपाइल अल्कोहोल और प्रोपॅन 2OL और 2-प्रोपॅनो. बघा CH3 CHOH CH3. काय होणार? हा OH हा H H2O दिलं आणि अल्कोहोल कुठलं, सॉरी अल्काइल ब्रोमाइड कुठलं मिळेल? सेकंडरी प्रोपाइल ब्रोमाइड किंवा 2-ब्रोमोप्रोपेन. आता सेकंडरी अल्कोहोल आहे, कंडिशन सांगितली NaBr अँड डायल्यूट H2SO4. दोन्हींची IUPAC नावं मगाच्या सारखं सेम. कॉमन नेम कसं येणार? आयसोप्रोपाइल अल्कोहोल 2 आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. त्याच्यानंतर सेकंडरी प्रोपाइल अल्कोहोल 2 सेकंडरी प्रोपाइल ब्रोमाइड. प्रोपॅन 2OL 2-2-ब्रोमोप्रोपेन कन्वर्ट असे प्रश्न असतात. हाऊ विल यू प्रिपेअर आयसोप्रोपाइल ब्रोमाइड फ्रॉम isopropyl alcohol by using NaBr and H2SO4. किंवा what is the action of HBr on isopropyl alcohol? तर त्यावेळेला HBr ची रिएक्शन करायची म्हणजे एरो कंडिशन ही लक्षात ठेवायची. आता बघा टर्शरी अल्कोहोल, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल OH च्या कार्बनला जोडलाय, तो इतर तिघांना झालं. IUPAC नाव काय? 2-मिथिल प्रोपॅन 2OL created with HBr in presence of NaBr and H2SO4. डायल्यूटच वापरायचं. काय काय होणार? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. बघा BrC CH3 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 झालं टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड किंवा नाव काय याचं? 2-ब्रोमो-2-मिथिल प्रोपेन. कळलं? आता याच्या अल्काइल आयोडाइड तयार करायचे आहेत आपल्याला आणि आता सांगितलं की अल्काइल आयोडाइड तयार करण्यासाठी अल्कोहोल वरती कुणाची रिएक्शन करायची? HI ची. पण इथं HI सुद्धा पुन्हा बरोबर अल्कोहोल ट्रीट केल्यानंतर मिळतोय तर सोडियम आयोडाइड किंवा पोटॅशियम आयोडाइड इन 95% फॉस्फोरिक ऍसिड NaI or Ki and 95% H3PO4 फॉस्फोरिक ऍसिड. बरोबर? इथं सुद्धा HI इज जनरेटेड इन C2 म्हणजे रिएक्शन मिक्सचर मध्ये तो तयार होते. अल्कोहोल OH प्लस HI काय होणार बघा? हा OH हा H H2O गेलं आणि अल्काइल आयोडाइड करस्पॉन्डिंग अल्काइल आयोडाइड म्हणजे जेवढे कार्बन त्यात आहेत तेवढे अल्काइल ग्रुपमध्ये तेवढेच या अल्काइल ग्रुपमध्ये असणार आहे. एक रिएक्शन बघूया आपण. N प्रोपाइल अल्कोहोल म्हणजे प्रोपाइल 3 कार्बन CH3 CH2 CH2OH N प्रोपाइल अल्कोहोल HI बरोबर क्रिएट करायचं पण HI रिएक्शन मिक्सचर मध्ये मिळेल आपल्याला NaI and
95% H3PO4 हीट करायचं. काय मिळेल? CH3 CH2 CH2I प्लस H2O. कळलं? N प्रोपाइल अल्कोहोल किंवा प्रोपॅन 1 OL when treated with sodium or potassium iodide in 95% H3PO4, then what happens? N propyl iodide or iodopropane is formed. म्हणजे एक लक्षात घ्या, HX पासून आपल्याला मिळवायचंय अल्काइल हलाइड्स. अल्काइल क्लोराइड साठी काय करायचं? अनहायड्रस ZnCl2 अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl म्हणजेच ल्युकास रिएजंट. फक्त प्रायमरी आणि सेकंडरी साठी अनहायड्रस ZnCl2 वापरायचं आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl. टर्शरी साठी अनहायड्रस ZnCl2 वापरायचं नाही. अल्काइल ब्रोमाइड तयार करत असताना HBr ची रिएक्शन करायची, पण इथं काय करायचंय बघा, 48% मिक्सचर कुणाचं NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ट्रीट केलं की इथं HBr मिळतो आणि मग अल्काइल ब्रोमाइड मिळतात. पण एक लक्षात घ्या, प्रायमरी अल्कोहोल साठी फक्त कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरायचं, सेकंडरी आणि टर्शरी साठी डायल्यूट H2SO4 वापरायचं. आता अल्काइल आयोडाइड तयार करत असताना काय करायचं? इथं अल्कोहोल कुणाबरोबर ट्रीट करायचं? सोडियम आयोडाइड किंवा पोटॅशियम आयोडाइड आणि 95% फॉस्फोरिक ऍसिड. आलं लक्षात? फक्त कुठलीही रिएक्शन पुस्तकात दिलेली नाही, आपण नोट्स मध्ये मी सगळं दिलं गेलेलं आहे. म्हणजे ही झाली पहिली मेथड बाय युजिंग अल्कोहोल अँड हॅलोजन ऍसिड. आता दुसरी आहे बाय युजिंग phosphorus halides from alcohols by using phosphorus halides. आता यामध्ये सुद्धा MCQ आहे बरं. phosphorus halides, phosphorus form two types of halides, PX3 phosphorus trihalide and PX5 phosphorus pentahalide. बघा, PX3 क्लोराइड, ब्रोमाइड आणि आयोडाइड, PCl3, PBr3 आणि PI3. यामध्ये PCl3 जे आहे हे स्टेबल आहे, आणि PBr3 आणि PI3 ही काय आहेत? अनस्टेबल आहेत. PX5 यामध्ये PCl5 फक्त स्टेबल आहे आणि PBr5 आणि PI5 does not exist. त्यामुळे आपण अल्कोहोल बरोबर रिएक्शन करत असताना PCl3 कुठलाही रिएजंट दुसरा न वापरता डायरेक्ट करायचे. पण PBr3 आणि PI3 अनस्टेबल असल्यामुळे इथं आपण रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन म्हणजे अल्काइल ब्रोमाइड तयार करताना आणि अल्काइल आयोडाइड तयार करताना रेड फॉस्फरस आणि आयोडीन ही एरो कंडिशन आहे. कारण इथं सुद्धा PBr3 आणि PI3 हे रिएक्शन मिक्सचर मध्ये तयार होतात आणि म्हणून बघूया आपण. आणि PCl5 चीच फक्त आपल्याला रिएक्शन आहे. तर which pentahalide of phosphorus is highly stable असं विचारलं जातं. तर PCl5 हायली स्टेबल. PCl3 आणि PCl5 हे दोन जे हायली स्टेबल आहेत आणि PBr5 आणि PI5 काय नाहीच आहेत, त्यामुळे त्याच्या रिएक्शन सुद्धा नाही. खूप म्हणजे खूप सोपं आहे. बघूया आपण. पहिल्यांदा अल्काइल क्लोराइड PCl3 वापरून तयार करूया बाय युजिंग PCl3 phosphorus trichloride. बघा, अल्कोहोल ROH when heated with, हीट विसरायचं नाही, फॉस्फरस ट्रायक्लोराइड काय होईल? इथं क्लोरीन हायड्रॉक्झिल ग्रुप अल्कोहोल मधला
रिप्लेस करेल आणि आपल्याला अल्काइल क्लोराईड मिळेल. आणि दुसरा प्रॉडक्ट जो मिळणार आहे तो बघूया आपण. क्लोरीन PCl3 मध्ये 3 आहेत आणि त्यामुळे 3 अल्काइल क्लोराईड मिळतील आणि म्हणून आपल्याला अल्कोहोल सुद्धा 3 घ्यावे लागतील. आता बघा काय झालं तर 3 क्लोरीन न 3 अल्काइल ग्रुप बरोबर कंबाईन झाले. आता राहिलं काय 3 हायड्रोजन राहिले, 3 ऑक्सिजन राहिले आणि हा फॉस्फरस म्हणजे H3PO3 आणि याला म्हणायचं कुठलं ऍसिड फॉस्फरसचं फॉस्फरस ऍसिड. H3PO4 फॉस्फोरिक ऍसिड आणि H3PO3 फॉस्फरस ऍसिड. लक्षात आलं कशी रिएक्शन झाली ती बघा. when alcohol heated with PCl3 then alkyl chloride is formed. आता इथं कुठलंही अल्कोहोल घ्या तुम्ही, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, जे विचारलं गेलं असेल त्या अल्कोहोल बरोबर PCl3 ची रिएक्शन करताना त्या 3 क्लोरीन आहेत त्यामुळं जो अल्कोहोल आहे त्याचेही 3 मॉलिक्यूल घ्यायचे. तेवढे मॉलिक्यूल कोणाचे तयार होतील अल्काइल क्लोराईडचे तयार होतील. फॉर एक्झाम्पल जर मी आयसोप्रोपाइल अल्कोहोल ट्रीटेड विथ PCl3 देन व्हॉट हॅपन्स काय तयार होणार आयसोप्रोपाइल क्लोराईड तयार होईल. जर मी N प्रोपाइल अल्कोहोल घेतलं तर N प्रोपाइल क्लोराईड तयार होईल. प्रश्न मात्र मगाशी सांगितले त्याप्रमाणेच आपण तयार करायचे आणि जर विचारलं गेलं असेल तर त्याचं उत्तर लिहायचं. आता बघूया अल्काइल ब्रोमाइड्स कसे तयार करायचे. मगाशी सांगितलं when alcohol created with red phosphorus and bromine काय तयार होणार PBr3 ब्रोमीन इथं 2 आहे म्हणून हे 2 घेतले. आता बघा 6 ब्रोमीन झाले इथं, फॉस्फरस 2, 2 रेड P किंवा 2P लिहिलं तरी चालतं. बघा 3 दुने 6 म्हणजे 3Br2 अशी रिएक्शन होते. मग PBr3 आणि एरोवरती काय येणार रेड phosphorus and bromine. When alcohol is treated with or heated with red phosphorus and bromine, then what happens? Alkyl bromide is formed. Reaction से बघा 3 ब्रोमीन आहेत त्यामुळे त्याचे 3 घ्यायचे. अल्काइल ब्रोमाइड पण 3 तयार होतील प्लस H3PO3. सेम आधी when ethyl alcohol is treated with red phosphorus and bromine, then ethyl bromide C2H5Br is formed. आलं लक्षात. सेम अल्काइल आयोडाइड तयार करत असताना बघा रेड फॉस्फरस अँड आयोडीन काय होणार 2PI3 आणि हे किती 3I2. बघा when alcohol is treated with red phosphorus and iodine then alkyl iodide is formed. बघा phosphorus triiodide here Pi3 generated in C2 म्हणजे in reaction mixture. बघा आता अल्काइल आयोडाइड म्हणजे यातला आयोडीन जो आहे तो हायड्रॉक्सिल ग्रुपला रिप्लेस करेल. C2H5I इथाइल आयोडाइड 3 आयोडीन आहेत म्हणून हे 3 तयार झाले म्हणून हे 3 घेतले. आलं लक्षात. बघा ऍक्शन ऑफ फॉस्फरस ट्रायहालाइड यामध्ये PCl3 काही आहे हायली स्टेबल आहे त्यामुळे डायरेक्ट रिएक्शन होते. फक्त अल्कोहोल PCl3 बरोबर हिट केल्यामुळे आणि करस्पॉन्डिंग अल्काइल क्लोराईड आपल्याला मिळते. मात्र अल्काइल ब्रोमाइड आणि अल्काइल आयोडाइड तयार करत असताना आपल्याला रेड फॉस्फरस अँड ब्रोमाइड तयार करताना आणि रेड फॉस्फरस अँड आयोडाइड तयार करताना वापरायचं. एक एक्झाम्पल मी प्रत्येकाचं घेतलेलं आहे. कुठलंही अल्कोहोल असेल आणि त्यावर रिएक्शन करायची असेल तर काय होते याच्याकडे लक्ष द्यायचं. कळलं. आता ऍक्शन ऑफ फॉस्फरस पेंटाहालाइड मगाशी सांगितलं की PCl5 हे हायली स्टेबल आहे
आणि PBr5 आणि PI5 हे नाहीच आहे आणि त्यामुळे फक्त PCl5 ची रिॲक्शन करायची. बघा व्हेन अल्कोहोल ROH created with PCl5 phosphorus pentachloride phosphorus pentachloride. बघा जरा समजावून द्यायसाठी मी असं लिहिते PCl5 काय होतं तर हा R जो आहे अल्किल ग्रुप अल्कोहोल मधला तो एका क्लोरीन बरोबर कंबाईन होतो आणि RCl मिळतं. म्हणजे कशा प्रकारे PCl5 मधले क्लोरीन हायड्रॉक्सिल ग्रुपला रिप्लेस करतायत ते बघा. पहिल्यांदा एक क्लोरीन ह्या R बरोबर अल्काइल ग्रुप बरोबर कंबाईन होतो. नंतर दुसरा क्लोरीन जो आहे तो हायड्रॉक्सिल ग्रुप मधल्या हायड्रोजन बरोबर कंबाईन होतो आणि HCl मिळतं. झालं. आणि राहिलेले 3 क्लोरीन जे आहे ते हा फॉस्फरस आणि हा ऑक्सिजन POCl3 आणि याला म्हणायचं फॉस्फोरिल क्लोराईड. काय म्हणायचं फॉस्फोरिल क्लोराईड. म्हणजे व्हेन अल्कोहोल इज हीटेड विथ PCl5 then alkyl chloride is formed. For example, when ethyl alcohol heated with PCl5 then ethyl chloride is formed. बघा C2H5OH ethyl alcohol or ethanol काय होणार C2H5Cl इथाइल क्लोराईड. प्रश्न मात्र तसेच त्याचा UPSC नाव काय क्लोरोइथेन. याचं काय इथॅनॉल. हाऊ विल यू प्रिपेअर क्लोरोइथेन फ्रॉम इथॅनॉल युजिंग PCl5. कन्व्हर्ट इथाइल अल्कोहोल टू इथाइल क्लोराईड युजिंग PCl5 किंवा कंप्लीट द फॉलोइंग रिॲक्शन. आलं लक्षात. म्हणजे हे झालं बाय युजिंग फॉस्फरस ट्रायहलाइड आणि फॉस्फरस पेंटाहलाइड वापरून अल्कोहोल पासून अल्काइल क्लोराईड अल्काइल ब्रोमाइड आणि अल्काइल आयोडाइड कसे तयार करायचे. आता तिसरं जे आहे बाय युजिंग थायोनिल क्लोराईड. थायोनिल क्लोराईड and thionyl chloride चा फॉर्म्युला आहे SOCl2. thionyl chloride SOCl2. बघा when alcohol ROH is treated with thionyl chloride SOCl2. आता एक लक्षात घ्या बरं का. इथं तुमच्या पुस्तकात कॅटॅलिस्ट दिला गेलेला नाही पण जनरली अल्कोहोल थायोनिल क्लोराईड बरोबर ट्रीट करत असताना इन प्रेझेन्स ऑफ पायरिडीन. पूर्वी पायरिडीन नाही दिलं तर मुलांना मार्क मिळत नव्हते काय हाफ मार्क त्याला असायचं. पण आता त्यांनी फक्त प्रायमरी अल्कोहोलच्या रिॲक्शन दिल्यात आणि प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती जास्त असेल कदाचित आणि म्हणून कॅटॅलिस्ट त्यांनी दिला नसेल. तर मी नोट्स देताना तुम्हाला काही मध्ये दिले काही मध्ये दिलं गेलेलं नाहीये. म्हणजे लिहिलं तरी चालत असावं नाही लिहिलं तरी पूर्वी चालायचं नाही पण आता चालत असेल. बघा काय तयार होतं तर हे लिहिताना मी ही पण रिॲक्शन तुम्हाला समजावून सांगते. OH अल्कोहोल प्लस बघा SOCl2. खूप सोपा आहे खूप कमी वेळेत लक्षात राहतं. काय होतं आता हा थायोनिल क्लोराईड जो आहे तो हायड्रॉक्सिल ग्रुपला यातला रिप्लेस करणार आहे. म्हणजे RCl बरोबर कंबाईन होईल H या Cl बरोबर म्हणजे हा क्लोरीन अल्काइल ग्रुप बरोबर कंबाईन होते आणि RCl अल्किल क्लोराईड मिळते आपल्याला. हा क्लोरीन जो आहे तो हायड्रोजन बरोबर म्हणजे HCl आणि मग राहिलं काय हा एक सल्फर आणि हे दोन ऑक्सिजन SO2 आणि या रिॲक्शन मध्ये SO2 आणि HCl हे गॅसेस आहेत आणि त्यामुळे प्युअर अल्काइल क्लोराईड कॅन बी प्रिपेअर्ड बाय युजिंग थायोनिल क्लोराईड अँड अल्कोहोल. एक घेऊया आपण व्हेन इथाइल अल्कोहोल
is heated with thionyl chloride, ethyl alcohol C2H5OH plus thionyl chloride. काय होणार? हा हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो रिप्लेस केला जातो. कशा प्रकारे? तर एक क्लोरीन काय करतोय? हायड्रोजन बरोबर निघून जातो. दुसरा क्लोरीन जो आहे तो इथिल ग्रुप बरोबर कंबाईन होतो आणि ऑक्सिजन जो आहे तो या सल्फर आणि यातल्या ऑक्सिजन बरोबर म्हणजे SO2 निघून जातं. ते दोन्ही काही गॅसेस आहेत. आणि इथं मी पहिली मेथड जी आहे प्रिपरेशन ऑफ अल्काइल हलाइड्स क्लोराइड ब्रोमाइड और आयोडाइड बाय युझिंग अल्कोहोल हे कंप्लीट केलेलं आहे. दररोजच्या दररोज नोट्स लिहा. मी नोट्स पाठवलेल्या आहेत तुम्हाला आणि अभ्यास ही रोजच्या रोज करायचा आहे. काय कळलेलं नसेल तर मला विचारायचं.